मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नंदुरबारात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची भेट, गावाच्या विकास कामांची केली पाहणी। नंदुरबार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली। यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे तसेच त्यांना स्पर्धात्मक वातावरणात नवी ऊर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली। सदर अभियान नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जाणीव जागृती प्रसार व्हावा यासाठी आज मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीचे सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीला भेट देत गावातील विविध विकास कामांचा आढावा घेतला। यासाठी या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसूरकर, श्रीरामपूरचे सरपंच यशवंत गांगुर्डे, ग्रामविस्तार अधिकारी रुपाली देवरे, अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली। श्रीरामपूर गावात उभारण्यात आलेली डिजिटल वर्गखोली, सौर ऊर्जा, सोलर पॅनल प्रकल्प, महिलांसाठी सखी प्रेरणा भवन तसेच व्यायामशाळा या विविध विकास कामांचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले। ग्रामीण विकासात लोकसहभाग महत्त्वाचा असून अशा उपक्रमांमुळे गावांचा सर्वांगीण विकास साधता येतो। शासनाची ही योजना आपल्यासाठी एक संधी आहे आणि या संधीचे आपण सोने करू शकतो असे सांगितले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळत असल्याचे चित्र नंदुरबार तालुक्यात पाहायला मिळाले। जिल्हा परिषद आहे तुमच्या पाठीशी, शासन आहे, सरकार आहे, सरपंच आहेत, सगळेच आहेत, पण लोक चळवळीशिवाय, लोक सहभागाशिवाय हे शक्य नाहीये। त्यामुळे तुमच्या सहभागाने, तुमच्या चळवळीने, तुमच्या मेहनतीने, तुमच्या सगळ्यांच्या जिद्दीने आज तुम्ही हे करून दाखवलेलं आहे आणि यासाठी अर्थातच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचेही आपण आभार मानले पाहिजे, कारण ही एक संधी आहे, हे एक उपक्रम आहे ज्याच्या निमित्ताने तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेचा भाग होऊ शकता आणि या स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम अजून जोशाने आणि उत्साहाने राबवू शकता। त्यातल्या काही सुंदर योजना आता मी तुम्ही इथे ज्या उपक्रमांमध्ये राबवल्या आहेत त्या पाहिल्या। आपली व्यायामशाळा असेल, आपली सखी प्रेरणा भवन, सखी प्रेरणा भवन असेल, हे मी कुठेही असं पाहिलेलं नाहीये। बऱ्याच गावांना आता भेट देते आहे, पण या विभागातलं हे पहिलं असं गाव आहे जिथे तुम्ही सखी प्रेरणा भवन अशा एका नाविन्यपूर्ण पण अत्यंत गरजेच्या एका कम्युनिटीची सुरुवात केली आहे आणि मला असं वाटतं या निमित्ताने आपल्या सगळ्या गावातल्या महिला, मुली या नक्कीच सशक्त होतील। त्याचबरोबरीने डिजिटलायझेशन हे अंगणवाडीचं असू दे, शाळेचं असू दे आणि संपूर्ण गावामध्ये फक्त आणि फक्त सौर ऊर्जेवरती तुम्ही काम करताय हे बघून मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतंय की आज तुमच्या सगळ्या शासकीय, तुमच्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या इमारती असतील, शाळा असतील, अंगणवाडी असतील, ह्या सगळ्या सौर ऊर्जेवर आहेत। केवढी मोठी गोष्ट आहे। मला असं वाटतं शहरांनी शिकावं तुमच्या गावाकडून। सरपंच तुमचे खूप मनापासून आभार। आपले सीईओ सर आता एका मीटिंगसाठी गेले पण त्यांचे आभार, डेप्युटी सीईओ तुमचे आभार। खूप खूप मनापासून कौतुक। ह्या स्पर्धेपुरतच नाही तर इथून पुढे असंच हे विकास काम सुरू ठेवा। स्पर्धेमध्ये, विभागामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये आणि मग राज्य स्तरावर देखील तुम्हाला नंबर लागो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते। 5 कोटीचं बक्षीस तुम्हाला मिळेल अशा शुभेच्छा देते। नक्कीच हे असं जोरदार काम जे तुम्ही करता आहात ते चालू ठेवा। पण सगळ्यात सुंदर जे मला वाटलं की तुम्ही हे सगळं चालू असताना म्हणजे डिजिटलायझेशन असेल, औद्योगिकरण असेल, विकास काम असेल, हे सगळं चालू असताना तुमची संस्कृती मात्र कुठेही ती दुरावलेली नाहीये, ती टिकून ठेवली आहे, ती जपलेली आहे। तुमच्या कलागुणांमधनं, तुमच्या
तुमच्या पेहरावामधनं, तुमच्या खाद्य संस्कृतीमधनं ही जपलेली आहे आणि ती टिकवलेली आहे. त्याचं विशेष कौतुक. या नंदुरबार जिल्ह्याचं शेवटचं गाव, महाराष्ट्र बॉर्डरवरचं शेवटचं गाव म्हटलं तरीही तुम्ही त्या शेवटच्या गावात लोकांना येण्यासाठी प्रवृत्त करता आहात की या आमची संस्कृती बघा, या आमचं विकास काम बघा, या आमचं गाव बघा. खूप खूप अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपले मुख्यमंत्री साहेब, आपले ग्राम विकास आणि पंचायत राज के मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, त्यांचे देखील मनापासून आभार की त्यांनी आम्हाला या निमित्ताने संधी दिली. सेलिब्रिटी लोकांना, पब्लिक फिगर लोकांना, आमच्यासारखे कलाकारांना तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आणि तुमचं हे काम बघण्याची. धन्यवाद. आणि आपला जो अभियान आपण राबवतोय, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, याच्यामध्ये शासनाकडनं खास करून सेलिब्रिटीज, ऍक्टर, ऍक्ट्रेसेस यांना वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवलेला होता, जेणेकरून आपला जनजागृती तर होईल, पण पूर्ण जिल्ह्यामध्ये कशा माहिती पसरण्यात येईल, कशा लोकांचा सहभाग वाढवता येईल आणि कशा जास्तीत जास्त प्रमाणे आपला सगळ्यांना मोटिवेट करता येईल या उद्देशाने पाठवलेला आहे. तर मॅडम आणि त्यांची पूर्ण टीमचा मी नंदुरबार जिल्ह्यात, नंदुरबार तालुक्यात आणि श्रीरामपूर ग्रामपंचायतीमध्ये स्वागत करतो. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व मंचावरील अधिकारी सगळ्यांना मी स्वागत करतो. आणि आहे आपण महिलांसाठी सखी केंद्र उभारलेलं आहे. सोबत आपण प्रत्येक शाळेची घरखोल्यानं डिजिटल केलेलं आहे आणि पुढे जाऊन अजून आपण भरपूर काम करू शकतो आणि भरपूर काम करणार आहोत. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे सहकार्याने आपल्याला 100% या ग्रामपंचायती अभियानांतर्गत खूप पुढे जाईल. मला 100% खात्री आहे की आपण जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय आणि जे शक्य असेल राज्यस्तरीय सुद्धा आपण काहीतरी जिंकूया आणि या ग्रामपंचायतीचा आणि पूर्ण तालुक्यात जिल्ह्याचं नाव खूप पुढे नेऊया, हेच आपली संकल्पना आहे. तर हे सगळे सांगून मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. वीरेंद्र गेरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.